मॅचला होईल सुरुवात. मॅच क्रमांक 2 आहे, डे क्रमांक 4 आहे वाई प्रीमियर लीगचा. फ्रेश मॅच आहे. एका बाजूला कोडियार माता संदीप दादा चव्हाण आणि नितीश दादा चव्हाण यांच्या मालकीय संघ. वाई सिटी म्हटलं की प्रवीण जाधव भुसारी आणि अमोल सोनावले यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. आणि या दोन टीममध्ये ही मॅच आहे. कोडियार माता या टीमने टॉस जिंकला आणि आकाश परांद्यांनी सांगितलं की आम्ही प्रथम गोलंदाजी करत आहोत आणि वाई सिटीला बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत. स्ट्रायकर जोडी वाई सिटीतली मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला विनोद पवार, दुसऱ्या बाजूला अमोल सावंत. गोलंदाजी मार्गवरती पांडेगावचे ऑलराऊंडर खेळाडू सुमेध चव्हाण षटक क्रमांक 1 हातातील. हे दोन्ही आक्रमक फलंदाज वाई सिटीतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. दोन्ही संघांना देऊया मॅचसाठी शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती सुमेध चव्हाण. समोर बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय. डावकुरी आताचे फलंदाज विनोद पवार तयार होतील. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये बॅकअप कुठे आहे तर बॅकअप समोरच्या बाजूला लॉंगॉनला बॅकअप आहे. त्यानंतर सी कॉर्नरला एक खेळाडू आहेत. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप आहे. पॉवर प्लेचं ज्याची आपण चर्चा करतोय. संपूर्ण क्षेत्ररक्षणाची सजावट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, पॉइंट कव्हर, मिड ऑफ. हे 30 यार्ड वर्तुळातील क्षेत्ररक्षण आहे. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. सुमेध चव्हाण, गाव पांडे. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय विनोद पवार यांनी सरळ 6 धाब्यांसाठी. काय फटका खेळलाय. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. अरे चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय विनोद पवार यांनी. ताबडतोड बॉल सीमा पार, षटकार. मॅचचा पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विनोद पवार काय फटका खेळलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि बॉल फेकून दिलाय रस्त्यावरती 6 धाब्यांसाठी. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय. पुन्हा एकदा बॉल खेळला. आता पाठीमागच्या बाजूला निघालाय बॉल. लॉंग लेग आणि फाईन लेग मधून बॉल सीमा पार. धाबा मिळतील. याही बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. 2 बॉलवरती भीषण हल्ला चढवलाय विनोद पवार. जबरदस्त टोला हाही येतोय. गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं. बॉल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी फरार झाला. सुमेध चव्हाण प्रतिभा आहे, ऑलराऊंडर आहेत. आज आपली चमक गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता आज अंमलामध्ये आणावी लागेल. जे काही मिश्रण आहे तेही अंमलामध्ये आणावं लागेल. राऊंड द विकेट आहेत सुमेध चव्हाण. समोर आहेत विनोद पवार. हाई बॉल निघालाय विनोद पवार यांनी जो खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे. बदल आली त्याचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार, षटकार. विनोद पवार तडाखेबंद फलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांचा कडकडाट केलाय मैदानाच्या आतमध्ये वाई सिटीच्या या खेळाडूने. विनोद पवार बॉल पाठवलाय सीमा पार, षटकार. सुमेध चव्हाण यांच्यावरती आक्रमण केलंय. हा तो फटका होता. बदल आली त्याचा वापर चांगला होता. फ्रंट फुटवरती आले आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. फुटवर्क चांगलं होतं या बॉलच्या पाठीमागे खेळत असताना. षटकार आलाय. धावसंख्या 16. 3च बॉल संपलेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुमेध चव्हाण पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा पायांचा वापर. पुन्हा बॉल सीमा पार. धावा या बॉलवरती मिळतील 6. फ्लॅट पॅरलल, षटकार. मैदानाच्या आतमध्ये विजयसारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. नाव आहे विनोद पवार. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 6. सुमेध चव्हाण प्रतिभा आहे सुमेध चव्हाण यांच्याकडे, परंतु आज तो खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवावी लागेल. प्रत्येक बॉल त्यांचा महागडा राहिलाय आणि समोरच्या बाजूने विनोद पवार यांचं आक्रमण पाहायला मिळते. 4च बॉल खेळलेले आहेत. 22 बनवलेले आहेत. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आणि तो संघर्ष सुमेध चव्हाण यांनाच करावा लागेल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. 22 धावा टीमची टोटल.
चांगला बॉल पायावरती टाकलाय, रीड केलंय, नॉन स्ट्रायकर एंडला फेक, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला खास करून विनोद पवार यांना. लेग बायची धाव आहे पंच या ठिकाणी कळवतायत. सुमेध चव्हाण यांचा चांगला बॉल, मनोबल वाढवणारा प्रभावशाली बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे लेग बायची एक सिंगल धाव प्राप्त होतीये. तर आणखीन एक बॉल सीमा पार, आणखीन एक येतोय षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना वाई सिटीने या धावा बनवलेल्या आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. 29. पॉवर प्लेचं षटक अक्षरशः या दोन खेळाडूंनी फोडून काढलंय. सुमेध चव्हाण यांच्यावरती आक्रमण केले, डावपेच उधळून लावले आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना विनोद पवार आणि अमोल सावंत या जोडीने केलेला आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑगस्ट म्हटलं की या दिवशी क्रीडा दिन आपण साजरा करतो, कारण या दिवशी जयंती असते मेजर ध्यानचंद यांची आणि हा दिवस असतो क्रीडा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी क्षेत्रामध्ये एक चांगलं योगदान आपलं दिलं. ओव्हर नंबर आता 2 साठी खानापूर स्टॉप ओझरडे. राकेश चव्हाण गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. एक पर्व गोलंदाजी करताना या खेळाडूने गाजवलेला आहे. एक युवा प्रतिभावंत गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. समोर विनोद पवार आक्रमक फलंदाज. हाय बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडला पुरा. हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. हाय पॅरलल 6 येतोय. विनोद पवार काय बॅटिंग केलीये, दुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. आज या डावामध्ये बॉल पाठवलाय सीमा पार. चौथा षटकार. वैयक्तिक 28 धावांवरती बॅटिंग करतायत. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. ही लकब आहे गोलंदाजीची. राकेश चव्हाण यांनी चांगला बॉल टाकलाय, पाठी ओढला थोडासा आणि त्यानंतर पहा अंगाला भेदणारा बॉल. डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे आता मिळत नाहीये कोणतीही धाव. धावसंख्या 35. 0 गडी बाद. राकेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. बॅटिंग मध्ये विनोद पवार. काय बॅटिंग केले विनोद पवार यांनी संपूर्ण डाबामध्ये. वेळेची अचूकता नाहीये. एक सिंगल धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि हो तो चालवलाय खेळपट्टीवरती. स्ट्रायकर एंडला फेक. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावतीये आणि ज्या सरासरीने धावा कुठल्या जात आहेत ना, त्या सरासरीकडे पाहताना प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे की 124 धावा देखील वाई सिटीच्या धावफलकावरती लागू शकतात जर या सरासरीने जर या टीमने बॅटिंग केली. याचा विचार करावा लागेल खोडियार माता 11ला. ऑन साइडला खेळलेला बॉल, त्यामुळे कुठेतरी वाढलेल्या धावसंख्येचा वेग कमी करावा लागेल. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. संघाला विकेट मिळाली नाहीये, ती विकेट मिळवून द्यावी लागेल. ओव्हर नंबर 2 साठी राकेश चव्हाण आहेत. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. बॅटिंगमध्ये अमोल सावंत, विनोद पवार. वाई सिटीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना राकेश चव्हाण. आतापर्यंत राऊंड द विकेट गेले होते. राऊंड द विकेट यासाठी गेले होते विनोद पवार डावकुरे आताचे फलंदाज स्ट्राइक वरती होते, परंतु आता ओव्हर द विकेट. पुढे सोडलाय ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला कमी गतीचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा टाकला होता. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल.
समोर खेळलाय बॉल, लॉंग ऑनचे खेळाडू येतील का? तोपर्यंत बॉलने सीमारेषा तोडलीये 4 धाब्यांसाठी. विनोद पवार मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग करतायत आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. राकेश चव्हाण यांचा हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धाबा मिळतील 4, चौकार आलाय. आणि आज विनोद पवार यांना अर्धशतकाची चाहूल लागलीये का? बॅटिंग करताना 10 बॉल खेळलेत, 35 बनवलेले आहेत. 43 वरती 0. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. टॉस जिंकला होता टीम खोडियार माता 11ने. सांगितलं की आम्ही गोलंदाजी करत आहोत. बॅटिंगसाठी वाई सिटी 11ला आमंत्रित केलं होतं, परंतु बॅटिंग करताना वाई सिटीने काय खेळ केलाय. परंतु जो काय निर्णय घेतलेला आहे, पार्टनरशिप 12 बॉल 43 धावांचा खेळ या पार्टनरशिपने उभा केलेला आहे आणि चांगला खेळ केलाय. परंतु जो काय निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतलाय त्या निर्णयावरती खोडियार माता या टीमला खरं उतरावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी डुईचीवाडी या गावाचा पर्याय निवडलाय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि घनसोलीचं स्थानिक क्रिकेट खेळणारे गोलंदाजी मार्कवरती दीपक कळंबे. ओव्हर नंबर 3 साठी डुईचीवाडी या गावचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. समोर आहेत वाई सिटीचे खेळाडू अमोल सावंत. स्विच हिटचा फटका, पंचांगडे अपील. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. लेग बिफोर विकेटसाठी तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये दात मागता येणार नाही, कारण बॅट्समन लेग बिफोर विकेट नॉट आउट असेल. परंतु स्ट्राईक आता आहे विनोद पवार यांच्याकडे. 10 बॉल 35चा खेळ केलाय. आपल्या अर्धशतकी खेळीपासून 15 धावा दूर आहेत. परंतु समोरच्या बाजूला दीपक कळंबे यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय आणि आपली प्रतिभा दाखवली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डावकुरे आताच्या खेळाडूसाठी किती खेळाडू ऑन साईडला येणार हे पाहावं लागेल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग ऑन साईडला केली आहे विनोद पवार यांनी ती बहारदार आहे. दीपक कळंबे आता राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल क्रमांक 2. पायावरती चांगला बॉल टाकलाय. दीपक कळंबे चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉल टाकलेले आहेत. अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येचा वेग जो वाढला होता ना तो थोडासा कमी गेलाय आणि या 2 बॉलच्या पाठीमागे 2च धावा. दोन्ही बॉल जर तुम्ही पाहिले ना तर दोन्ही बॉल खोलवर टप्प्याचे टाकलेत. असरदार मारा आतापर्यंत. 2 बॉल मध्ये चांगला खेळ. बॉल क्रमांक 3. समोर आहेत अमोल सावंत. फटका ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला गॅप मोठा आहे. बॉल सीमा पार. नाही होणार धावांचा तोटा. धावा मिळतील 4, चौकार. आता अमोल सावंत यांनी आक्रमण केलं. दीपक कळंबे यांचा बॉल ओव्हर दी बॉलर हेड खेळला. समोरच्या बाजूला 2 खेळाडूंमध्ये फार मोठं अंतर होतं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावेंसाठी. जे प्रेक्षक समोर बसले त्यांना विनंती की आपण थोडंसं पाय वरती करून बसा. आक्रमण, लांबी कमी पडली आणि झेल पकडलाय आणि संघाला पहिली विकेट डुईच्या वाडीच्या गावाच्या खेळाडूने दिलेली आहे. खेळाडूचं नाव आहे दीपक कळंबे यांनी संघाला पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे आणि माघारी पाठवलंय. बॅटिंग करताना अमोल सावंत 5 बॉल 11, 1 षटकार 1 चौकार. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि आता आउट होऊन माघारी जात आहेत. क्रमांक 3चं षटक संघासाठी महत्वाचं राहिलं. दीपक कळंबे यांनी संघाला पहिली विकेट मिळवून दिली अमोल सावंत यांच्या स्वरूपामध्ये आणि अमोल सावंत जात आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. दीपक कळंबे गोलंदाजी मार्कवरती अशा परिस्थितीमध्ये आले होते ना ज्यावेळी धावसंख्येचा वेग वाढला होता, संघाला अद्यापही विकेट मिळत नव्हती. अशा बिकट परिस्थितीमध्ये येऊन या डुईच्या वाडीच्या गावच्या खेळाडूने तिकट मारा केलाय आणि तब्बल 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावा खर्च केलाय. गडी गारद केलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये यशवंत नगरचे शुभम मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 49 धावा 1 गडी बाद. पहिलं सुयश खोडियार माता या टीमला मिळालंय. तब्बल 16व्या बॉलवरती आले शुभम मालुसरे आणि आपला झेल देऊन माघारी गेले. 2 बॉल 2 विकेट. दीपक कळंबे काय गोलंदाजी केली आहे. शेखर भोसले या खेळाडूने दोन्ही झेल पकडलेले आहेत आणि दोन्ही झेल चांगल्या प्रकारे पकडलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळायला गेले. आक्रमण फसलं, लांबी कमी पडली
आणि त्यानंतर शेखर यांनी हाय झेल पूर्ण केला. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती दीपक कळंबे. चांगली गोलंदाजी, 5 बॉल 5 धावा दिल्या, 2 गडी गारद केलेले आहेत दीपक कळंबे. आता धनराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती येतोय. धनंजय लंकेश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दीपक कळंबे यांच्यासाठी. नितीन मांढरे वेरूळ यांच्या वतीने तो हॅट्रिकचा बॉल अंगाला भेटतोय, परंतु दीपक कळंबे यांची काय गोलंदाजी आहे मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6 बॉल मध्ये 5 दिल्या, धावसंख्या 49, 2 गडी बाद. एक लेग बाईटची धाव होती आणि त्यानंतर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक अप्रतिम हाताळलं, 2 फलंदाज माघारी पाठवले. संघाला विकेट मिळत नव्हत्या, त्या विकेट दीपक कळंबे यांनी मिळवून दिल्या आणि संघासाठी चांगलं षटक हाताळलं. परंतु एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे वाई सिटीसाठी, तर विनोद पवार 11 बॉल मध्ये 36 धावांचा खेळ करून मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत. एक जमेची बाजू आहेत. मैदानाच्या आतमध्ये धनंजय आलेले आहेत. चला घाई करा, ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. आता मैदानाच्या आतमध्ये हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे पाहावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एका खेळाडूला एकच षटक हाताळता येणार आहे. आता सूर्याची किरण जमिनीपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. सकाळपासून थोडंसं ढगाळ वातावरण होतं, पावसाचं वातावरण होतं, परंतु आता ऊन पडलेलं आहे. आणि ओव्हर नंबर आता 4 साठी पसरणी गावच्या वेगाला बोलवलेल्या त्या वेगाचं नाव आहे धीरज मराठे. गोलंदाजी मार्कवरती पसरणी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 4. संतोष पिसाळ काका यांच्या वतीने दीपक कळंबे यांच्या 2 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला बॉल दिशाहीन आहे आणि ते पारितोषिक दीपक कळंबे यांना जीपे केलं जात आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. 50 धावा धाव फलकावरती वाई सिटी बॅटिंग करताना 18 बॉलच्या पाठीमागे. फटका तर खेळलाय, खेळाडू जातील का? क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतात. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दीपक कळंबे आले, धावसंख्येचा वेग कमी केलाय वाई सिटी या टीमचा. वाई सिटीने काय धडाकेबाज बॅटिंग केली पहिल्या बॉल पासून. 1 बॉलचा खेळ संपलाय. धीरज मराठे यांनी पहिला बॉल टाकला दिशाहीन, त्यानंतरचा बॉल सिंगल धावेचा आहे. बॅटिंगसाठी आता धनंजय तयार होतील. चला घाई करूया आपण. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते, कारण कॉम्बिनेशनच राईट हँड लेफ्ट हँड आहे. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दीपक कळंबे यांच्या हातामधून झेल निसटलाय. धनंजय बालंबाल बचावलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे लांबी कमी पडली होती आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे पूर्ण होतील. धीरज मराठे यांनी संघाला संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं इथे क्षेत्ररक्षकांना करता आलेलं नाहीये. धनंजय बचावतायत. नशीब बलवत्तर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डावपेच उधून लावले. डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. डॉट आलाय. निश्चित 2 ओव्हर मध्ये बॅटिंग मध्ये बोलबाला राहिला वाई सिटीचा, परंतु आता खोडियार माता 11 ने आता आपला बोलबाला सुरू केलाय गोलंदाजी मध्ये. हाही बॉल चांगलाच टाकलाय. समोर असलेला बॉल डॉट होतोय. निश्चित ज्या वेळेस एखादा बॉल बॅट्समनच्या समोर टप्पा घेतो ना, त्यावेळेस डोळे मोठे होतात आणि त्या बॉलवरती आक्रमण करायला फलंदाज जातात, परंतु धीरज मराठे चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल 4. दीपक कळंबे आणि धीरज मराठे जीपे केलेला आहे दीपक कळंबे यांना 200 रुपये. आम्ही आभारी आहोत काका. खोल टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक रोटेट केलेला आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 54 धावा. आता प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे 71 धावांपर्यंत वाई सिटी मजल मारेल. एक वेळ अशी होती की प्रोजेक्टेड स्कोर सांगत होता की वाई सिटी 124 पर्यंत मजल मारेल, परंतु पाहत त्याचं श्रेय जातं या गोलंदाजांना ज्यांनी धावसंख्येचा वेग कमी केलाय. परंतु समोर विनोद पवार 12 बॉल 37 समोर खेळलाय. फटका चांगला आहे, खेळाडू दूरवरतून येत आहेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. बॉलची फेकी केली, या बॉलच्या पाठीमागे आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट आणि या बॉलच्या पाठीमागे आपण धावा स्कोर बोर्ड मध्ये घेऊया. 3 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 57 धावा, 2 गडी बाद. 57 धावा धावफलकावरती आहेत आणि 13 बॉल 40. विनोद पवार 10 धावा दूर आहेत अर्धशतकी खेळीपासून. धनंजय 5 बॉल 3 आणि शेवटचे 6 बॉल. चला घाई करूया दोन्ही संघ आणि टॉस साठी यानंतर तिसरी मॅच आहे टीम वाई सिटी विरुद्ध अनुज वॉरियर्स. आपण तयारी करा टॉसची, यानंतरची मॅच आपली आहे. त्याचबरोबर नितीन दादा मांढरे वेरुळी गावचे सरपंच, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवा आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. धीरज चव्हाण पांडे गावचे खेळाडू ऑन साइडला खेळलाय, लांबी पाहावी लागेल आणि अखेरकार पंच या बॉलवरती काय आहे, षटकार आहे. 6 धावा या बॉलवरती मिळत आहेत. विनोद पवार 46 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. 14 बॉल 46 धावांचा खेळ. अर्धशतकासाठी 4 धावा दूर. आज मोठ्या फटक्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये विनोद पवार यांनी केलाय. बॉल क्रमांक 2 पाठीमागच्या बाजूला खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल, या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. डंगरी 11 कडून पारितोषिक आहे विनोद पवार यांच्यासाठी 201 रुपयाचं. आणि आता ओव्हर नंबर 5चा तिसरा बॉल. धीरज चव्हाण गाव पांडे गोलंदाजी मार्कवरून तयार होत आहेत. एका बाजूला विनोद पवार 15 बॉल 46 बनवलेले आहेत. या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक येईल का? पायांचा वापर केलाय, परंतु इथे पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतीये. 64 धावा डंगरी 11 कडून विनोद पवार यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. 15-46 वरती बॅटिंग करतायत. टीमची टोटल आहे 64 धावा. बॅटिंग करताना वाई सिटी 11. ऑन साइडला खेळलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाई प्रीमियर लीगचं 6वं अर्धशतक आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक आलंय. विनोद पवार काय बॅटिंग केलीये, मोठ्या फटक्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये केलाय. बॅटने अभिवादन देत आहेत. 16 बॉल 52 धावा, 6 षटकार 2 चौकार. वाई सिटीचा खेळाडू विनोद पवार यांनी मोठ्या फटक्यांचा कडकडाट केला आणि हे अर्धशतक आज पूर्ण केलंय. जबरदस्त बॅटिंग केली आहे, अफलातून खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा कुठलेल्या आहेत वैयक्तिक विनोद पवार. टीमची टोटल आहे आता इथून पुढे 68. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. धीरज चव्हाण समोर खेळलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी विनोद पवार नावाचं वादळ आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा.
हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. धीरज चव्हाण ओसांडून धावा खर्च करतायत या ओव्हरमध्ये. पायांचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलाय. अष्टविनायक मेडिकल यांच्या वतीने विनोद पवार यांच्या बहारदार खेळीसाठी 201 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. आम्ही आभारी आहोत अष्टविनायक मेडिकल. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे सर्वाधिक लांब पाठीमागच्या बाजूला मारलेला पहिला षटकार आहे. विनोद पवार यांनी पत्रा वाजव स्ट्रोक खेळलाय. काय फटका खेळलाय. पाठीमागच्या बाजूला सर्वाधिक मोठा षटकार विनोद पवार. 80 धावा धावफलकावरती आलेल्या शेवटचा बॉल. निश्चित धीरज चव्हाण यांच्याकडे प्रतिभा होती, कौशल्य आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण करू शकलेले नाहीयेत. तब्बल 23 दिला शेवटचा बॉल. पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फायनलला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव पूर्ण होईल आणि 81 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. काका सावंत यांच्या वतीने विनोद पवार यांच्या बहारदार खेळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स में जमा होत आहे. काका सावंत आपले मनपूर्वक आभार. 19 बॉल 63 धावा 7 षटकार 3 चौकार 331 चा स्ट्राइक रेट राहिला. विनोद पवार काय खेळ केलाय आज. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग केली आहे विनोद पवार. वाई सिटी 81 धावांचा आता 81 धावा बनलेल्या आहेत. बरोबर ना. 82 धावांचं लक्ष आहे आता या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये टीम खोडियार माता या टीमला. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण लावा आणि बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. मॅच क्रमांक 3 चा टॉस वाई सिटी 11 विरुद्ध अनुज वॉरियर्स. विनोद पवार 19 बॉल 63. अमोल सावंत 5 बॉल 11. धनंजय 5 बॉल 3. गोलंदाजीमध्ये दीपक कळंबे यांनी प्रभावित केलं. 5 बॉल 5 धावा दिल्या. 1 षटक हाताळलं. 2 गडी गारद केले. धीरज गोलंदाजी करताना धीरज मांढरे यांनी 8 धावा दिल्या. त्यानंतर राकेश चव्हाण 14 आणि धीरज चव्हाण 24. आता 30 बॉल 82 धावांचं लक्ष आहे. चला फिल्डिंग लावा. आतापर्यंत या स्पर्धेचा आपण आढावा घेऊया जो खेळ झालेला आहे. पॉइंट टेबल मध्ये कोणकोणत्या टीम टॉप मध्ये आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अशा प्रकारचे आतापर्यंत 3 दिवस झालेले आहेत. परंतु कालचा एक सामना बाकी आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवसाबद्दल चर्चा करूया. शिवतेज बॉयजने 3 पैकी 3 सामने जिंकलेत. पॉइंट टेबल 6. विद्यानिकेतन 3 पैकी 2 सामने जिंकलेत. पॉइंट टेबल आहे 4. हा पहिल्या दिवसाचा खेळ आहे. या 2 टीम टॉप मध्ये आहेत. काळ भैरवनाथ 11 बावधनने एकच सामना जिंकलाय. तेजदीप 11ने 3 पैकी 3 सामने गमावले. दुसऱ्या दिवसाकडे आपण वळूया आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला 4 टीमचा तो कशा प्रकारचा राहिला तोही आपण पाहूया. उपसरपंच 11ने 3 पैकी 3 सामने जिंकले. पॉइंट टेबल आहे 6. चौनेश्वर 11ने 3 पैकी 2 सामने जिंकले. 1 गमावला. पॉइंट टेबल आहे 4. आबाई 11ने 3 सामने खेळले. त्याच्यामध्ये 1 गमावला. 1 जिंकला. 2 गमावले. पॉइंट टेबल 2 आणि नाथसाहेब 11ने 3 पैकी 3 सामने गमावले. हा खेळ दुसऱ्या दिवसाचा होता. परंतु कालचा जो खेळ आहे ना तिसऱ्या दिवसाचा त्याचा एक सामना बाकी आहे. मॉन्स्टर 11ने 2 सामने खेळले. दोन्ही जिंकले. 1 सामना बाकी आहे. पॉइंट टेबल 4. अष्टविनायक वॉरियर्स 3 सामने खेळले. जिंकलेले आहेत 2. 1 गमावलाय. पॉइंट टेबल 4. दादासाहेब स्मृती 11चा 1 सामना बाकी आहे. त्याच्यामुळे ई ग्रुपमध्ये बरीचशी चुरस आहे. 1 सामना खेळला 1 हारलाय. पॉइंट टेबल आहे 2 आणि रिवांश 11ने 3 पैकी 3 सामने गमावलेले आहेत. हा आतापर्यंतचा या प्रीमियर लीगच्या खेळाचा आढावा आहे. बॅटिंगमध्ये सुशांत शिंदे ओझरडे 143 धावा बनवून अजूनही आघाडीवरती आहे. विशाल चोरगे 118 धावा. संकेत कळंबे 109 धावा. केतन जाधव 83 धावा आणि सचिन 81 धावा. सचिन वाडकर हे 5 फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये संकेत तेजदीप 11 कडून 4 विकेट. धीरज कासुर्डे 4. प्रथमेश साळुंके 4. निलेश भैया 3. हे डे 1चं आहे. आणि डे 2 मध्ये जो खेळ राहिला होता प्रमोद 98 रन्स. अभय 11 कडून प्रमोद चिकणे. आबी चोरट 82.
स्वरंजन गायकवाड 64 धावा, अजित 65, तरुण 50 आणि दुसऱ्या दिवशी गोलंदाजी जर आपण पाहिली पंकज 4 विकेट, निलेश 4 विकेट, संकेत 4 विकेट, प्रवीण पोळ 3 विकेट आणि रन्स पहा एका दिवसामध्ये टोटल रन पहा तुम्ही 914 बरोबर ना 70.2 ओव्हरमध्ये टोटल विकेट 61 4 आणि 81 षटकार म्हणजे रेशिओ थोडासा कमी झाला षटकारांचा पहिल्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला असेल तर या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला परंतु सत्र क्रमांक 2 मध्ये कोणता संघ सामना घेऊन जाईल सांगणं थांबवतो या पण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये मराठीतला एक चांगला आवाज सातारा ग्रामीण टेनिसचा आवाज आहे वाईचा अनिकेतजी कामटे सरांचा धन्यवाद सर. एक सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये खोडियार माता खानापूर वर्सेस वाई सिटी अशा दोन संघांमधली मॅच. या ठिकाणी व्यासपीठावरती शशिकांत कोचळे उपस्थित आहेत. विद्यानिकेतन सामाजिक संस्था आपलं मनापासून स्वागत. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती इम्रान शेख तर स्ट्राईकवरती शेखर भोसले खानापूर गावचा खेळाडू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आयकॉन प्लेअर आकाश फरांदे ओझरडे गावचे. 82 धावांचं लक्ष आहे. यस पंचांचा फायनल डिसिजन येतोय. सेकंड इनिंग सामन्याचा उत्तरार्ध. पहिलाच बॉल फेस या ठिकाणी डिलिव्हर करत असताना थोडेसे प्रेशरमध्ये आपल्याला जाणवले या ठिकाणी इम्रान सर आणि पहिला बॉल थांबवला. इम्रान यांच्या प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचे कॅश प्राइज आहे शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून. यावेळेस पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम खोडियार माता वॉरियर्सचा संघर्षाचा षटकार. शेखर यांच्या बॅटमधून आलेले जबरदस्त ठोका अप्रतिम फटका डीप लॉंग ऑफ फोडलाय. काय फटका खेळला पहा. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर लॉंग ऑफला एक दमदार स्ट्रोक विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि अशाच फटकेबाजीची गरज आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी सन्मान्य आनंद चिरगुटे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सातत्यपूर्व लगातारचे 4 दिवस खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि खेळाडू प्रोत्साहित आणि त्यांच्या मार्गदर्शकांतून खेळत आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला पायाच्या साह्यानं फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे TNT इन्फ्रा आणि त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख अर्थात प्रणवजी थोरवे यांचं देखील शुभागमन झालं. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं शब्द सुमनांनी मनापासून स्वागत. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकार आणि त्यानंतर 2 धावा आलेत. 82 धावांचं लक्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 षटकांची मॅच. सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या जरूर परंतु या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. एक अर्धशतक मैदानामध्ये कंप्लीट करत असताना लेफ्ट हँडेड बॅटर वाई सिटीच्या संघाकडून आलेला आहे. तर आता पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग झाली. उत्तरार्ध कसा असेल. 82 धावांचं लक्ष. षटक क्रमांक पहिलंच प्रगतीपथावरती. यावेळेचा बॉल इट्स अ नो बॉल. फील्ड पोझिशन पाहिली होती. आकाश यांनी परखलं होतं. त्यानंतर शेखर यांना 3 देखील दिली होती मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची. हे सेन्सिबल आणि एक ऍक्टिव्ह खेळाडूचं लक्षण आहे. मैदानाच्या आतमध्ये या आकाशांनी पाहिलं. त्यानंतर कानमंत्र देखील दिला. आकाशांना मोठा स्ट्रोक अपेक्षित होता परंतु तो स्ट्रोक आलेला नाही. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा. 9 धावा धावफलकावरती. स्क्वेअर बिहाइंडचा नो मला वाटतं या ठिकाणी अपील केलं गेलंय आणि तो
चला, कोणताही आर्ग्युमेंट करू नका. आपल्याला सर्व नियम माहिती आहेत. प्रत्येक नियम अंपायर समजून सांगणार नाही कुणाला, त्यामुळे नोंद घ्या. सर्वांनी सहकार्य करा. मॅच स्टार्ट ठेवा. सहकार्य करूया. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 चं दर्जेदार पर्व एका बाजूला स्ट्राईक वरती शेखर भोसले आहेत, जे खानापूर गावाला बिलॉंग करतात आणि 1-11चं क्रिकेट गाजवलंय. त्यासोबतच खुल्या गटाचा स्पर्धा खेळलेत आणि लेदर क्रिकेटचा देखील प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यासोबतच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आकाश फरांदे हे देखील लेदर क्रिकेट सातत्यपूर्व पुणे परिसरामध्ये खेळत असतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत या मैदानावरती. समोर इम्रान अनुभवाची शिदोरी उघडतील का हे पाहायचं. एक षटकार आलाय, एक नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्रीटचा बॉल अक्षरशः यॉर्कर आपल्याला पहिला मिळाला. समोरच्या दिशेने खेळला, अक्षय भोसले आले, एकच धाब्यावरती थांबवलंय. 1-7 कहाणी आगे. दहा धावा धावफलकावरती लागतायत. अप्रतिम मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच आहे. आकाश फरांदे आयकॉन प्लेयर आहेत आणि आयकॉन प्लेअर कडे आपण जर पाहिलं ना तर एक चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची क्षमता असते जरूर, परंतु समोर इम्रान देखील अनुभवी आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. आकाश यांच्यासाठी डीप लॉंग ऑन ठेवला आहे आणि लॉंग ऑफ रिजनमध्ये खेळाडू आहेत. यावेळेस बॉल आडवा बॅटनं हिसको लपेटलिया, जबरदस्त टोला, आसमानी फटका. आकाश फरांदे ओझरडे गावचं क्रिकेटमध्ये गाजणारं नाव यांच्या बॅटमधून आलेला एक क्लासिकल हिट फलंदाजाला करतोय सुपर हिट. आडव्या बॅटनं फेकून दिलाय बॉलला मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. डगआउटला सलामी देणारा षटकार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी. ज्या पद्धतीनं सुरुवात वाई सिटीची झाली ना तशी सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे आणि नो लुक स्ट्रोक. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा होता की स्ट्रोक खेळल्यानंतर बॉलकडे पाहिलं देखील नाही. समोरच्या दिशेनं पेट्रोल पंपाच्या आवारात पत्रा वाजवणारा कडक कडकडीत प्रहार. आकाश परांदे लगातारचे 2 बॉल खेळतोय. षटकार. सन्माननीय प्रणवजी थोरवे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नवीन बॉल देऊन सहकार्य करा. पाचव्या बॉलवरती अप्रतिम फटका आणि कॉन्फिडन्स पहा. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनला भेदणारा कडक प्रहार आलाय. शेवटचा बॉल आहे. 22 धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल देखील आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट मध्ये तिसरा बॉल देखील चाललाय. हवाई हल्ला, हवाई सफर. आकाश फरांदे सेट ऑन फायर. आयकॉनिक फलंदाजी. 3 षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा लागतात बोर्डवरती 28 धावा आणि पहिल्या षटकामध्ये वाई सिटी देखील कमी नाहीये. त्या वाई सिटीच्या टीमचे 29 धावा होत्या आणि तशीच सुरुवात खानापूर संघाच्या माध्यमातून 28 धावा. 3 बॉल 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आकाश फरांदे या खेळाडूंनी केली आहे.
अप्रतिम बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. जो प्रेशर होता तो प्रेशर किंवा मैदानामध्ये मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न टीम खानापूर संघानं केलाय. खोडियार माता प्रसन्न या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय कॅप्टन्सी अकलाक यांची आहे. अकलाच्या यांच्याकडे देखील तो अनुभव आहे बऱ्याचशा स्पर्धा. मी तर म्हणतो 20 ते 25 वर्ष या ग्राउंडची सेवा अकलाक यांनी केलेली आहे. आणि आता कशा पद्धतीनं अकलाक इथून पुढे सामने पुढे नेतील. येणारे 24 बॉल 54 धावा. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झालेले आहे. एका बाजूने शेखर, दुसऱ्या बाजूने आकाश. दोन्ही फलंदाज एका रिदम मध्ये चांगल्या पाहायला मिळत आहेत. त्या पद्धतीने जी चर्चा चाललेली आहे डगआउटमध्ये अक्षय शिळीमकर यांची देखील अनुपस्थिती जाणवेल अशी चर्चा होती मॅच सुरू होण्याआधी. परंतु आकाश यांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल सोनावणे, अनुभवी गोलंदाज, बीजीएम वाई संघासाठी. कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. पहिला बॉल एक सिंगल कंप्लीट केली जाते. यानंतरच्या मॅच साठी तयार राहा. अनुज वॉरियर्स मेनवली वर्सेस वाई सिटी. वाई सिटीचा सामना मैदानामध्ये चालू आहे. सामना संपल्या लगेच कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल आणि टॉस करेल. 29 धाव फलकावरती. करंट रन रेट 24.86 चा. रिक्वायर्ड रन रेट 13 चा. एक चांगला करंट रन रेट आहे. परंतु समोर अमोल सोनावणे यांच्याकडे देखील क्षमता आहे, प्रतिभा आहे. एका ब्रेक थ्रूची निश्चित अपेक्षा आहे संघ नायकाला. परंतु यावेळेस आकाश येतो नाही रुकने वाले, येतो नाही झुकने वाले. खडे खडे लॉंग अँड स्ट्रॉंग आकाश फरांदे यांचा वार. षटकार. 4 बॉल आणि 4 जबरदस्त हिट. सुपर हिट करतायत फलंदाजाला. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आकाश. अगदी आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळलेत. सुपर क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये चालू झालेले आहे. अमोल यांच्यावरती हल्ला चढवलाय. या षटकारानंतर आता धावफलकाचा ग्राफ वाढतोय. तब्बल 35 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल निश्चितपणाने या बॉलवरती प्राप्त होईल. याही वेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मोह आवरला नव्हता. मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या टोला बॉल स्पर्श केला आणि त्यानंतर एक धाव मिळाली. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत. अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. अकेले हम कागज है, मिल जाए तो किताब है. ओहो ये भी देख लीजिए. खेल नहीं जनाब, खिलवाड़ कर रहे हैं. एक चांगली पार्टनरशिप. 42 धावा धाव फलकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की काय आजची परिस्थिती. 42 धावा धाव फलकावरती लागतायत. 82चं लक्ष. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः. फॉलोअर थ्रू मध्ये अमोल. पकडला जाईल कॅच. शेखर बॅक टू डगआउट. 6 बॉल फेस केले आणि 16 धावा बनवल्या आणि विकेट येते. शेखर यांची महत्वाची विकेट आल्यानंतर कमबॅक होईल का? कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो एका बाजूनं आकाश एका चांगल्या रिदम मध्ये आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये प्लेयर फ्रॉम पाचवड गावचे खेळाडू सोमनाथ मोरे. हाही एक बाहुबली फलंदाज किंवा हाही हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो. परंतु समोर अमोल अनुभवाची शुधरी उघडली आणि त्यानंतर ती महत्वाची विकेट मिळवण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे.
19 बॉल येणारे 40 धावांची गरज. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. ती पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम केलं गेलं. सगळ्यात मोठी पार्टनरशिप 315 धावांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे मध्ये झालेली आहे. जॉन कॅम्बेल आणि शाई होप या दोन खेळाडूंची, वेस्ट इंडिजचे खेळाडू आयर्लंड संघाच्या विरोधामध्ये. एक सिंगल कंप्लीट केले पहिल्याच बॉलवरती सोमनाथ फेस करत असताना. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस 43 धावा करंट रन रेट, 21.50 चा रिक्वायर्ड रन रेट, 13 चा येणारे 18 बॉल आणि 39 धावांची गरज. येणारे 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 2 ओव्हर मध्ये वाई सिटीच्या देखील 43च धावा होत्या आणि खानापूर संघाच्या देखील 2 ओव्हर मध्ये 43च धावा झालेल्या आहेत. हा योगायोग आहे. वाई सिटीची फक्त विकेट नव्हती, परंतु मैदानामध्ये खानापूरची विकेट आहे. येणारे 18 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती आयकॉन प्लेयर अखलाक, सगळेच एक्सपिरियन्स बॉलर आहेत वाई सिटी मध्ये. सोमनाथ बॅटिंग ट्रॅकवरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, यावेळेस मात्र लाईन थोडीशी भरकटली आहे, दिशा भरकटली आहे. अनियंत्रित गोलंदाजी. बॉल या ठिकाणी पंचांनी अपील केलेला आहे. थर्ड अंपायर रेफरल ऍक्शन साठी पंचांच्या माध्यमातून हा बॉल चेक केला जाणार आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून सन्मान्य मोमीन सर हा बॉल चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल हाताळलेला आहे. 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय आणि हा बॉल वाईड आहे. 44 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. सोमनाथ मोरे बॅटिंग ट्रॅक वरती रेडी. वेगवान बॉल, सुपर क्लासिकल बॉल. काय बॉल हाताळलाय. एक बॉल दिशाहीन होता, परंतु यावेळेसचा बॉल वेग होता. त्यानंतर बॉल कट झाला, शरीरावरती आदळला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपूर्ण अनुभव पणाला लावत असताना अखलाक काझिम मेन स्क्रीन वरती. एक चांगली ऍक्शन. रिदम चांगला आहे, रनअप चांगला आहे. त्यानंतर बॉल फिनिश करण्याची स्टाईल चांगली आहे. ऍक्शन साइड अँगल आपण पाहतोय. अडवा बॅटने खेळला जातोय. ऑन साइडला खेळला क्रॉस द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकअप नाहीये. मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार. चौकार. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये ऑन झालेली आहे. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. परंतु यावेळेसचा देखील बॉल सीमारेषा ओलांडून लगातारचे 2 बॉल ओव्हर द रोप. चौकार. सोमनाथ यांनी 2 चौकार खेळलेले आहेत. आल्या आल्या आपण पाहतो अखलाक यांच्यावरती हल्ला चढवलाय. एक बॉल चांगला डिलिव्हर केला होता, परंतु त्यानंतर गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत सोमनाथ, जे पाचवड गावचे आहेत. तीस धावांची इथून पुढे गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हो, ही लाईन चांगली आहे. अखूट टप्प्याचा बॉल वेग धारण केला होता. कॉनकोर्स साऊंड आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजेच अगदी जोर लावला खांद्यांचा बॉल डिलिव्हर करत असताना. आणि टप्पा पडून बॉल शरीरावरती आदळला. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर आकाश या खेळाडूची चर्चा आहे. 5च बॉल फेस केलेत आणि 25 धावा, त्यामध्ये 4 षटकार. काय स्ट्राईक रेट आहे. 5 बॉल 25. 500चा स्ट्राईक रेट पाहिला मिळतोय. ओ बॅट एज
बाहेरच्या दिशेने जाणारा बॉल आकाश परांदेची विकेट. अखलाक काजी यासाठीच आमंत्रित केलं होतं. आयकॉन खेळाडूनं घेतलेली विकेट. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये अखलाक यशस्वी होत आहेत. मॅच ऑन. मॅच मध्ये रंगत वाढते. काटा टक्कर शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच. आता या विकेटनं संपूर्ण खानापूर संघाचा डगआउट पहा अक्षरशः मायूस आहे. आकाश अगदी निराश होऊन आपल्या डगआउटकडे जात आहेत. 6 बॉल फेस केले, 25 धावा बनवल्या, 4 षटकार खेळले, 416.67चा स्ट्राईक रेट मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि नवीन बॅटर आता विचार विनिमय केला जातोय आकाशांच्याकडून. नवीन बॅटर आलेत. पांडे गावचा एक युवा खेळाडू. बॉलिंग युनिटमध्ये थोडे महागडे होते परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुमित चव्हाण. पहा काय बॉल हाताळला, टप्पा पडला बाहेरच्या दिशेने, बॉल वळण घेतलं, त्यानंतर यष्टीरक्षक प्रफुल्ल भुवड यांच्या माध्यमातून सुरेख कॅच कॅरी केला. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 3 मध्ये लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 53 धावा धावफलकावरती. दोन्ही बाजूला दोन्ही संघांना विजयाची समान संधी. एका बाजूला वाई सिटी, दुसऱ्या बाजूला खानापूर. वेगवान बॉल प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 54 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 12 बॉल 28. बारा बॉल आणि 28 ची गरज आहे दोन्ही संघांना. महत्वाची मॅच. पहिली मॅच जिंकल्यानंतर एक कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर काय जबरदस्त घमासान पाहायला मिळालं. कधी तराजूच्या या बाजूला, कधी तराजूच्या त्या बाजूला, कधी मॅच अनुज वॉरियर्सकडे जात होती तर कधी अनुज स्मृतीकडे जात होती. परंतु अखेरकार शेवटच्या क्षणाला शेवटचा बॉल चांगला हाताळून टीम अनुज वॉरियर्स या संघाने सामना जिंकला. आणि समोरच्या संघाला स्पीड घ्या. अनुज वॉरियर्स या संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्येच दाखल रहा. आणि वाई सिटी मॅच संपल्या लगेच टॉस साठी या. स्पीड घ्या. येणारे 12 बॉल 28 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा अनुभवी पर्याय निवडलेला आहे. प्लेअर फ्रॉम वाई सिटी प्रफुल्ल भुवड, तर स्ट्राईक वरती सुमेध. एका बाजूला वाई सिटीचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला पांडे गावचा खेळाडू आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. यावेळेस समोरच्या दिशेनं ऑन दी राईज, डाऊन दी ग्राउंड, चांगला प्रहार, साइड स्क्रीनला भेदत, स्टँड अँड डिलिव्हर, खडे दिन दहाडे, ताबडतोब फटका, षटकार. पहा बॉलवरती नजर ठेवली, खडे स्ट्रोक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, ऑन दी राईज, अप्रतिम फटका. स्लॉट मधला बॉल प्लॉट मध्ये डिपॉझिट करण्यासाठी जाणले जातात आणि या षटकारानं कॉन्फिडन्स उंचावला असणार. अकूट टप्प्याचा बॉल आहे, या इथं माफी नाहीये, परंतु मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जाईल कॅच. अगदी स्लोवर वन बॉल होता अकूट टप्प्याचा. एका क्षणाला असं वाटलं की तो बॉल झाडाच्या दिशेनं चाललाय, परंतु त्या मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धनंजय होते आणि धनंजय यांच्या हातामध्ये बॉल सहजरित्या विसावलाय. महत्वाचा झटका बसतोय, तिसरा महत्वाचा झटका. सुमेध चव्हाण बॅक टू डगआउट. एक षटकार खेळला त्यानंतर तो महत्वाचा झटका आलाय आणि आता 10 बॉल येणारे आणि 22 ची गरज आहे. स्लोवर वन जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये पुरेपूर अडकवलं, अगदी मोहित केलं तो स्ट्रोक खेळण्यासाठी. मिड विकेट रिजन मध्ये कॅच साठी खेळाडू तैनात होता आणि अप्रतिम कॅच फिनिश केला. प्रफुल्ल यांना विकेट मिळते. 10 बॉल 22 ची गरज. या ग्राउंड वरती लो स्कोरिंग मॅचेस देखील तितक्याच तगड्या झाल्यात आणि हाय स्कोरिंग मॅचेस देखील तितक्याच तगड्या झालेल्या आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणाऱ्या मॅचेस आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत.
10 बॉल येणारे 22 ची गरज. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, खास करून वाई सिटी साठी. स्ट्राईक वरती राकेश चव्हाण आहे देखील खानापूरचेच खेळाडू. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळ. अक्षय मालुसरे आलेत 2 क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी पहा जुगलबंदी, परंतु कॅच अप्रतिम फिनिश. अक्षय आणि अक्षय दोन्ही अक्षय आले आणि अक्षय भोसलेनं कॅच फिनिश केलेला आहे. यस, पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर रिव्ह्यू कशासाठी आहे? ऍक्शन. ओके, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का अंपायरचा आहे? अंपायर. ओके, यावेळेसचा बॉल पहा. फेअर डिलिव्हरी. OUT आउट. नऊ बॉल आणि 22 ची गरज. या विकेट नंतर मॅच चा मोमेंटम शिफ्ट होतोय. एक षटकार आला, त्यानंतर खानापूर संघाचा जल्लोष पाहायला मिळाला. तदनंतर ह्या 2 विकेट आली आणि राकेश यांची विकेट आल्यानंतर मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा तितकाच तगडा फलंदाज ऋषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आडवा बॅटने खेळला ऑन साइडला. अक्षय मालुसरे बनेल प्रेक्षक. मस्त पेधी आहे दस्तक. अगदी पहिल्याच बॉलवरती स्वॅग से किया है सबका स्वागत. ऋषभ यांनी जाणीव करून दिली की मी आलोय आणि माझा धमाका. पहिलाच बॉल पहा, बॅकलिफ्ट पहा, पॉवर काय जनरेट केली होती. अक्षय मालुसरेने हाई जंप घेतली, परंतु आवाक्या बाहेरचा बॉल डीप लॉंग ऑन फोडलाय. 8-16 ची गरज. 2 षटकार आलेत. जो खेळाडू येतोय तो षटकाराचीच भाषा बोलतोय. एकतर विकेट येते नाहीतर मोठा स्ट्रोक येतोय. ओहो हो, स्लोवर 1. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. 7 बॉल आणि 15 धावांची गरज. काय मॅच रंगलीये. मजा येणार या मॅचला. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना, उत्कंठा वाढवणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. दोन्ही डगआउट पहा उत्साहामध्ये आहे. दोन्ही डगआउट खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. एका बाजूला फुल टॉस आडव्या बॅटने खेळला. गॅप मधून बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. येणारे 6 बॉल आणि 11 ची गरज. एक विकेट आली जरूर, परंतु 2 षटकार देखील आले, एक चौकार देखील आला आणि सामना पुढे नेण्याचा प्रयत्न खानापूर संघाने केला. पहा काय क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ, सरड्यापेक्षा भयानक खेळ, रंग बदलणारा खेळ. एका बाजूला आपण एका क्षणाला असं वाटलं वाई सिटीच्या संघाच्या माध्यमातून विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स बूस्ट होईल, परंतु आल्या ऋषभ यांनी षटकार खेळला. त्यानंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर सोमनाथ यांनी चौकार खेळला आणि आता इक्वेशन आले 6 बॉल आणि 11 ची गरज. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सन्मान्य खऱ्या अर्थानं या संपूर्ण वाई प्रीमियर लीग मंत्री चषकाचे ट्रॉफी सौजन्य ऋतिक महांगडे यांचे वडील सन्मान्य संपत बापू महांगडे यांचं शुभागमन आहे आणि यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होणार आहे. अनुज वॉरियर्स कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये या. 6 बॉल 11. विराज बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा आहे. ऑन साइडला एक सिंगल कंप्लीट केली जाते. टप्पा पडला आणि त्यानंतर बाईट सिंगल. अखूट टप्प्याचा बॉल होता, गती देखील कमी होती. 5 बॉल येणारे आणि 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. स्ट्राईक वरती आहेत आता सोमनाथ मोरे. बॉलिंग ट्रॅक वरती विराज.
आडवा बॅटनं ऑन साईडला इस्को लपेटली आहे बॉस. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. अशी संधी मिळणार नाहीये तुम्हाला, कारण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना अकूट टप्पा, शॉर्ट पिच बॉल, त्यासोबत फुल टॉस बॉल, या बॉलवरती मोठे प्रहार येत असतात. येणारे 4 बॉल आणि 6 धावांची गरज. 4 बॉल आणि 6ची गरज आहे इथून पुढे. करंट रन रेट 17.54, रिक्वायर्ड रन रेट 9चा, परंतु हे 4 बॉल, 1 बॉल डॉट जर डिलिव्हर केला तर कॉन्फिडन्स वाढू शकतो. त्यासाठी विराज यांना व्हेरिएशन दाखवावं लागेल, आपलं कसबपणाला लावावं लागेल. 4 बॉल आणि 6ची गरज. युवाटे खेळाडू आहेत विराज. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली लाईन, चांगली लेंथ, ऑन साइडला खेळलाय बॉल. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ओ एक से भले 2. काय घडतंय पहा. एक ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अपेक्षित होती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट. हे प्रेशर आहे किंवा खेळाडूंकडे प्रेशर, थोडंसं मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठा मंच आहे, अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहेत आणि त्या प्रेशरचा या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर परिणाम. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. विराज कमबॅक करू शकतात. या आधीचा जो बॉल, आत्ताचा जो बॉल खेळला, जो बॉल डिलिव्हर केला त्यामध्ये निश्चित प्रमाणानं व्हेरिएशन होतं. एक चांगला बॉल होता. पहिले 2 बॉल अखूट टप्प्याचे होते, परंतु हा बॉल जो होता तो अप्रतिम हाताळला. अक्षरशः खोदून काढावा लागला फलंदाजाला. आणि अकलाक काजी हा अनुभव आहे, एक्सपिरियन्स टीचेस एव्हरीथिंग. 3 बॉल 4ची गरज. महत्वाचा बॉल. 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे खानापूर संघाला. बॉल हवेत, डीप लॉंग ऑफ, मॅच फिनिश. सोमनाथ मोरेच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश. अगदी धोनीच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करत असताना खोडियार माता वॉरियर्स खानापूर या संघाचा जल्लोष. टॉससाठी या लगेच वेळ कमी आहे आपल्याकडे. आज टोटल कालची जी राहिलेली मॅच आहे पेंडिंग ती देखील घ्यायची आहे. टॉससाठी लगेच अनुज वॉरियर्स आणि वाई सिटी आपण दाखल व्हा. पंकज भोसले यांचं शुभागमन झालेलं आहे. मॅच समरी पाहूया. एकाकी झुंज पाहायला मिळाली. एक अर्धशतक वाई सिटी कडून आलं. डावखुऱ्या हाताचे फलंदाज रोहित पवार यांच्या माध्यमातून. सन्मान्य ज्या प्रकारे आपण पाहतोय या टॉस केला जातोय, सन्मान्य संपत बापू महांगडे यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे अनंत दादा चिरगुटे यांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत कोचळे, राजीव शेठ शिर्के आणि दोन्ही संघांचे कॅप्टन, त्याचप्रमाणे प्रणवजी थोरबे यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे वाई सिटी तर दुसऱ्या बाजूला टीम आहे अनुज वॉरियर्स. टेल इज द कॉल. डिसिजन सर कळवा. प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलेला आहे वाई सिटीनं. फलंदाजीसाठी आपण अनुज वॉरियर्स आपण तयार राहा. तर निश्चित या मॅचची आपण समरी जर पाहिली ना, विनोद पवार यांची एकाकी झुंज आपल्याला पाहायला मिळाली. विनोद यांनी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, परंतु क्षेत्ररक्षकांची आणि त्यासोबतच गोलंदाजांची साथ त्यांना लाभली नाही. त्यामध्ये अकलाक काजी